चला तर मंडळी, आज भरपूर सारे झिंगे आणि बोंबील आणलेले आहेत आणि यांना आपण चांगले स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो. अगदी महिनाभर हे जसल्या तसेच राहतात, त्याला काही कीड वगैरे लागत नाही. चला तर याची रेसिपी आज बनवणार आहोत आपण. तर इथे बोंबीलसुद्धा तुम्ही बघू शकताय. तर हे कशा पद्धतीने स्टोअर करायचे ते सुद्धा पुढे सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी आता बोंबीलची भाजी बनवणार आहेत मसाल्यामध्ये. तर इथे मी 3 मिडियम आकाराचे कांदे असे चांगले जाळावरती याला आपण भाजून घेणार आहोत. इथे मी एका बाजूला तवा ठेवलेला आहे. इथे ओलं खोबरं वापरलेलं आहे. याला चांगलं आपण परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही टाकू शकता. ती थोडीशी खसखस धने होते ते सुद्धा तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहे. आणि जो भाजलेला कांदा होता तो सुद्धा इथे आपण चांगला याला तळून घेतलेला आहे तव्यावरती. तर या पद्धतीने मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं इथे मी तेल टाकून घेणार आहे, ते बघू शकता तुम्ही. तर आपला मसालासुद्धा चांगला वाटून झालेला आहे. आता हे जे बोंबील आहे त्यांना मी असं कट करून घेतलेलं आहे. त्यांचा शेपूट आणि तोंडाचा भाग काढून घ्यायचा आहे, पंख वगैरे काढून घ्यायचे आणि असे चांगले याचे तुकडे करून घ्यायचे आहे. आणि इथे कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे बोंबील चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे भाजल्यानंतर अगदी चांगले कुरकुरीत होतात. तुम्ही तळू शकता, भाजू शकता. मी ते तळून घेतलेले आहेत. तर त्याच तेलामध्ये आपण थोडंसं अजून तेल वाढवून घेतलेलं आहे. आणि तर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. ते मी हळद, त्याचबरोबर काळा मसाला, त्याच्याबरोबर लाल तिखट, त्याचबरोबर कांदा लसूण मसाला, धना पावडर हे सर्व ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ते मसाले कमी जास्त करू शकता. असेल ते मसाले तुम्ही यामध्ये टाकले तरी चालेल. ही भाजी कशी बनवली तरी अगदी टेस्टी लागते, कारण याला बोंबीलच्या रसाने खूप छान टेस्ट येते. आणि मसाला परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे. आणि इथे लक्षात ठेवा, आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. तर इथे मी थोडंसं आधी पाणी टाकून घेतलेलं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला आणि नंतरला बाकीचं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. इथे मला अजून थोडंसं मी पाणी ॲड करून त्याला उकळी येऊ दिलेली आहे. आणि जे बोंबील आपण तळून घेतलेलं होतं ते यामध्ये आता टाकून घ्यायचे आहे. आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. हे बघा, आपली भाजी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. सबस्क्राईब करा.